आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही, जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्र किनारे फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावा. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विना कटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात, पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्यासोबत वागेल हेही तितकेच खरे आहे. यावरची आज एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फूल सोंडेत घेऊन
मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फिरवले. दुकानदाराला सगळा माल खराब झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली, मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे म्हणतात ना, जशास तसे. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका. तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वतः त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यासोबत जसे वागता तसेच वागत राहा. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका. त्यामुळे मित्रांनो, आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. मित्रांनो, महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात, त्यांना आपली कायम आठवण येत असते. आपण फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळे दुःखे आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. त्यामुळे आपल्याला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मित्रांनो, मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज रूढ होते. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गगनात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाहीत, हे तितकंच सत्य आहे जितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल.
श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचे स्वप्न पहा आणि त्याचा आधारही घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडवले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहेत. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही, म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अवमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे, 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य
संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंथरूण दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात, ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमाचे पूजन आमचे काही अहित करतील, असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील ऐका, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात कोणीही विनाकामाचा जन्माला येत नाही आणि या जगात ज्याचा उद्देश नाही असं काही निर्माणच होत नाही. ज्या जगातील प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक झाडा झुडपाला आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे असं वेगळं मोल आहे. त्यांच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे आणि तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्यालाच मोठं होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठं होत नाही. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिले जर कुठली गोष्ट असेल तर पहिले आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे
याचा पहिल्यांदा शोध आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्याने चालता चालता आपण सहज म्हणतो की मी त्याला पूर्णपणे ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तू स्वतःला ओळखलंच आहेस का? मित्रांनो, सर्वात मोठी अडचण आमची हीच. मित्रांनो, 12 वर्षे गुरुकुलमध्ये अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावरती त्याचे गुरु प्रसन्न झाले आणि त्या गुरुनी त्याला जाताना एक आरसा भेट म्हणून दिला. तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं की आरसा ही काही भेट म्हणून वस्तू द्यायची आहे का? पण त्या गुरूंनी त्याला सांगितलं, हा काही साधा आरसा नाही. या आरशाद्वारे तुला लोकांच्या मनात काय चालले आहे हे सुद्धा कळेल आणि माणसांच्या मनात काय भाव आहेत हेही तुला दिसेल. हे सर्व ऐकून शिष्याला फार मोठा आनंद झाला आणि त्या शिष्याने पहिल्यांदा आरशाचे तोंड सरळ आपल्या गुरुकडे केले आणि आपल्या गुरुच्या मनात काय चालले आहे आणि गुरूंच्या मनात काय भाव आहेत हे त्या शिष्याने पाहिले. आणि त्या शिष्याच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंच्या मनातही क्रोध, अहंकार आणि स्वार्थ आहे. आणि तो शिष्य मनातल्या मनात म्हणाला की मी तर यांना सर्व गुण संपन्न मानत होतो, पण गुरु पण असे. आणि त्या शिष्याला काही कळेना आणि तो शिष्य शांतपणे स्वतःच्या घरी चालत निघाला. घरी येताना शिष्याने वाटेत दिसणाऱ्या सर्व परिचित माणसांच्या पुढे तो आरसा धरायचा आणि त्यांच्या डोक्यात मनात काय आहे ते डोकावून पाहायचा आणि म्हणायचा की अरे ह्याच्या मनात सुद्धा वाईटच आहे. शेवट घरी आल्यावर त्याने आपल्या आई वडिलांना समोर सुद्धा आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचे मूर्तिमंत आणि सर्व गुण संपन्न तेच उदाहरण आहे. पण दुर्दैवाने आरशामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि माझ्या वडिलांना मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि त्याला काही कळेना. या जगामध्ये सर्व गुण संपन्न आणि त्यांच्यामध्ये वाईट असे काहीच नाही असा कोणी एखादा तरी आहे का? तो शिष्य निराश आणि हताश होऊन आपल्या गुरुकडे परत आला आणि आपल्या गुरूंना म्हणाला की तुम्ही मला आरसा दिला खरा, पण मी आरशामध्ये ज्यांना ज्यांना पाहिले त्या सर्वांच्या मनात वाईट भाव आहेत. कुणात अहंकार आहे तर कुणात स्वार्थ आहे. कसलं जग आहे? या जगात मी जगूच शकत नाही. एवढं सगळं ऐकल्यानंतर त्यांचे गुरु त्याला म्हणाले की वेड्या, मी तुला हा आरसा दिला तो काही मी तुला इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही, त्याऐवजी तो आरसा मी तुला स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी दिला आहे, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील आणि स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील. स्वतःमध्ये जे काही वाईट आहे ते निरखू शकशील आणि जे काही वाईट आहे त्याला बाजूला कसं करता येईल आणि ते दुरुस्त कसं करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला होता, इतर कसे आहे ते पाहण्यासाठी दिला नाही. मित्रांनो, ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी करायचे आहे, ज्याने इतरांना ओळखतं, निरखतं आणि पारखतं बसण्यापेक्षा स्वतःला पारखत निरखत म्हणजे आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूल विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं आणि वयाच्या 16व्या वर्षी समजलं होतं आणि मग स्वराज्याची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाने माझे काय चांगले केले, मी का उपासना करू, ही तक्रार अथवा जागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच. उपासना आपण करीत असतो. देव सांगत नाही मला भजा. उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही उपासना अर्थात मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल. ती ईशकृपाच असते. आपल्या धर्म कर्म सिद्धांत मानतो. आपलेच कर्म पूर्वसंचितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येते. अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इच्छित देवतेची उपासना खंडित न करता करीत राहावे. श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच. स्वामी त्याचमुळे म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात. असे लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसले तर समजून जा तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे. आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो, साधना करतो आणि कधीमधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घराघरात वास्तव्य करू लागतात.
देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागले तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात. असे 7 संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात. जर या 2 वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा. 2. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे. नंबर 3. अजून एक फार मोठा संकेत. आपल्या घरावर कितीही मोठी संकट येऊ द्या, अशा संकट समयी तुमची तुमच्या देवतेवरची इच्छा, विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिलेली आहे. नंबर 4. आपल्या घरात वादविवाद, भांडणे असतील आणि ही भांडणे, वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे. नंबर 5. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते. तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे. नंबर 6. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एका प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे, फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत, मात्र तुम्हाला मनमोहक, मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. नंबर 7. शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट, चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या. हे आहेत 7 संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी असतो. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्य सुख मिळेल, पण धर्म सांगतो मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुझं माझं, छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका. मन सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल. कोणीच आपल्या कर्मांपासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे.
जे त्या फक्त त्यांच्या हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असेल, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे, आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पांजरू लागते. असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा यश विचारांची गरज आहे. यासाठी नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचं मुख्य गुपित आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचं असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा नका करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. गेलेला काळ कधी बदलता येत नाही आणि पण येणारा काळ आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढे नक्कीच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर प्रसिद्धी बदला ध्येय नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळणे असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नाही. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्याला हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्या. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतले जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला,
मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी ते पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त. 1. कर्म हाच अधिकार. 2. कोणाचाही द्वेष करू नका. 3. कर्म करणे अत्यावश्यक. 4. संयम आणि नियंत्रण आवश्यक. 5. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. मित्रांनो, हजारो वर्षे लोटली तरी गीता ज्ञानाची उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी नक्की गीता वाचावी. मित्रांनो, गीता वाचत जावी तसे अर्जुनाने जागा नकळत आपण घेतो आणि आपल्याला सतवणाऱ्या बऱ्याच प्रश्नांवर भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करत असतात. तुमच्या जीवनात तुम्हाला कुठला तरी विचार सतावत असेल, कोणते उत्तर मिळत नसेल, आयुष्यातील कुठले कोडे सुटत नसेल, तर नक्की गीता वाचून तुमचे सर्व प्रश्न सुटेल आणि तुम्ही स्वतःला अर्जुनाच्या जागी समजलं आणि नकळत भगवंताकडून तुम्हाला तुमचे उत्तर मिळेलच. आणि आपण देखील त्याच अर्जुनाप्रमाणे आपल्या कुरुक्षेत्रावर आपले अपेक्षित कर्तव्य आपण लढा देणे करता पूर्ण उत्साहाने तयार होऊ. गीतेमध्ये काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया. चला तर मग. सगळ्यात पहिले म्हटलंय, कर्म हाच अधिकार. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात फलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. कोणाचाही द्वेष करू नका. भगवंत म्हणतात, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो. कर्म करणे अत्यावश्यक. निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. त्याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. संयम आणि नियंत्रण आवश्यक. मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योग शक्तीचे तत्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही. याचा अर्थ असा की
जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो. तो आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो. दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते. कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो. ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका, कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल. बुद्धिमान शांत राहतात, शहाणी माणसं बोलतात आणि मूर्ख वाद घालतात. बुद्धिमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो. त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका. कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल. एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही, त्याला हरण्याची ताकद कोणाकडेच नाही. सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केली जात नाही. तो स्वतःचे गुण आणि पराक्रमाने राजा बनतो. प्रथम लहान कार्य पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे. जुन्या आठवणीमध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे, त्यासाठी आत्ता जे आवश्यक आहे ते करा. जो माणूस आपला निंदा शांतपणे ऐकून घेतो तो सर्व काही जिंकू शकतो. जे लोक इतरांना आपले गुपित सांगतात त्यांची नेहमी फसवणूक होते. सोन्याचे 4 प्रकारे परीक्षण केले जाते: उजळणे, तोडणे, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे माणसाला त्याग, गुण, वागणूक आणि आचरण हा 4 गोष्टींवर परीक्षण केले जाते. जसे एक दारू पिणाऱ्या व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याच प्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही. सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामाजिक करू नका, ते तुम्हाला नष्ट करतील. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं हा विचारत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्याच्या चुका तिथे शोधून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात. स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते. आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे, माझा सुद्धा. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, अशक्य नाही. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता, उठता, काम करताना, झोपताना, लहान मुलांना भरवताना, जेवण बनवताना, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे. एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतरी होऊन जाते. फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा. रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. चला तर मग अतिप्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया. तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता.
आपण आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात. मंत्र अशा प्रकारे आहे: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही नानी त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया. आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय, स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया. आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात. स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभव वास येतो. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. दुष्टांना सुष्ट बनवले. ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन, मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या. पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे. स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार. श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. ही वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व
स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतुरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्राचे चमत्कारिक फायदे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मानाचा निश्चय होणे अवघड. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचण्याने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता आपण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पाहूया. अध्याय 1, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय नंबर 2, कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय नंबर 3, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय नंबर 4, स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5, शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6, दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. अध्याय 8, बुद्धिवांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10, नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11, वांचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12, संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13,
सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय 14. अडचणींपासून मुक्त होण्यासाठी हा अध्याय वाचा. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. तीर्थस्थळी या तर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते. बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिछाच बाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निशब्रह्म होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूत होतात. संतप्त सापडतो. अध्याय 29. स्त्री छळदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दूर दूष होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढवृद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतांची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. हे सगळे चमत्कारिक फायदे आहेत गुरुचरित्र वाचण्याचे. माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामी म्हणत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू
व आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते. त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच. काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवलं, अगदी मृत्यूच्या दारातून. असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो. अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते. कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो. ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची. त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत. त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. रोजचं ते प्रवास करतात. हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता घाई केली. थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो. त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते. खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली. त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली. हे सारं एका क्षणात घडलं. त्याच्यासोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला. हे सारं क्षणिक पण खरंखुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं. दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काही घडू शकलं असतं. जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते. सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता. दादा स्वामी भक्त आहेत. या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले. जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधी थांबवली नव्हती. यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात. तिथे थांबायची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक. असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काहीही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाही. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा. नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गगनापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुझी, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनांचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या
पाठीशी राहील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न नक्की विचारा. मी हे का करतो आहे? याचा परिणाम काय होईल? आणि हे कार्य कसे यशस्वी होईल? वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त 2च मार्ग आहेत. एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका, नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा. दुष्ट माणसांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा, सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बळ समजले जाते. अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रार्थना सहन करावी लागते. शत्रूंकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोषमुक्त आहे हे समजले जाऊ नये. दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करून चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे. माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, परंतु वाईट माणसांच्या संपूर्ण शरीरभर विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे. बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. जो उद्योगी आहे
तो कधीच गरीब असू शकत नाही. जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही. जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाही. आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका, कारण चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. सुखी जीवनाचे 3 मंत्र. आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका. हेच आपले स्वामी मंत्र. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुष्ट आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही. लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो, तो सर्व सुख सुविधा प्रदान करतो, तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते. परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यावर पत्नीची खरी पारख होते. या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर. परमेश्वराने आपल्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत, मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे, मात्र बोलावे मोजकेच. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही. ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट, गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळं झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ नका. जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काही लाभ नाही. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना किती कोणीतरी येईल, जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल. काय वाटतं तुम्हाला, खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का? लक्षात ठेवा मित्रांनो, मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात, उत्तर असतात. नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहेत, बाकी कुणाच्या आयुष्यात नाही. मित्रा, थोडं घराबाहेर निघून बघ. त्या लोकांकडे त्यांच्यापेक्षा स्वतःचे घर नाही. ते लोक रस्त्यावर झोपत आहेत. त्यांच्याकडे पांघरायला काय नाही, ते थंडीत कुडकुडत आहेत. अरे मित्रा, त्या लोकांचा विचार कर. त्यांच्याकडे पाय नाही, डोळे नाहीत, हात नाही, शरीराने पूर्ण विकलांग आहे. भगवंताने तुला सगळं दिले तरी सुद्धा तू विचार करतो की माझ्या आयुष्यात दुःख आहे. बॉडी सगळ्यांना चांगले पाहिजे, पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही, कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना. आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत, शरीराला तकदीर द्यायचे नाही आणि आयुष्यात मोठं व्हायचं. अरे मित्रा,
स्टीव्ह जॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं. पण त्याने कुठलंही कारण नाही दिलं आणि त्यांच्या जीवनातून पुढे जात राहिला. सर्व अपयशाचे एकच कारण देत बसता असला, पण नाही, त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी ॲपल उभी करून टाकली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं. पण तो थांबला नाही. त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी नवीन कंपनी उभी केली. खरं तर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला. तोही म्हणाला असता की यार, मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत. पण नाही, तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला, काम करत राहिला आणि ॲपलसारख्या कंपनीला त्याने दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे 100% त्याने दिलेत. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात, पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो, लढतो, पुन्हा जोमाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना समोर जायचंय की असं हार मानून कारणे देत राहायचे. आयुष्यात काहीही नाही करायचं आहे. हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही, त्यांची इज्जतही नाही करत. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा ना हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव आणि हरूनही गेलात ना, तुम्हाला तुमची अवकात तर समजेल. तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार, मोठी जबाबदारी मी कशी पार पाडू शकेन, आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात, पण जिंकतो तोच ज्यांच्या संकटांना सामोरे जातो, लढतो आणि पुन्हा जोशाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता मित्रा, तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना, तुझ्या दुःखांना सामोरे जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचे, आयुष्यात काहीही नाही करायचे. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. हे कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे. स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. मनुष्य जन्म मिळतोय एकदा. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा. त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. जीवनात 2च मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. जीवनात वेळ कशी असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना
तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा, हसमुख राहा. बाकी सर्व टेन्शन सोडून द्या आणि श्री स्वामी समर्थांचे गुणगान करा. श्री स्वामी समर्थ. असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेतून माणसाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहे. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चित असते, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्लभ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात. गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो. कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेतून बदलत असतात. जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी. आपले तत्व नाही, कारण झाडे ही नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस, आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धनप्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून साऱ्या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका, म्हणजे विनाश टाळता येईल. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रार करत बसत नाही. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ उपदेश असे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे अपसुख समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जैसे बीज मनात असे तसे फळ आपल्याला मिळते. शिवशंकर शंभू. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे.
अरे, आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांनाही यथाशक्ती मदत कर आणि मुखात केवळ माझे नाम घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी कायम तुझ्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ यांचे 21 तोडगे व उपाय. 1. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद, केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. नंबर 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पेसे सोने टाकावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पुनर्गाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्तीसाठी करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा
सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाईल. हे सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे हे तुम्ही पाळावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही रोज 3 ते 5च्या दरम्यान जाग येते, मग हे अवश्य ऐका. प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी. परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही. प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात, जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर. वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दाची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी साधून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणे, झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेषही नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळे जाणतो. परंतु अनेकांना ठरूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत नसेल तर तुम्ही खरोखर नशिबान आहात असे समजा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभो मंडलातील ग्रहस्थिती आपल्याला प्रगती करता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असतात. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंथरूण सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत नसेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा, तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या कार्याला सुरुवात तर कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.